फ्रेंड्स, टेन्स या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू होत आहे. यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये समजून घेऊया की टेन्स म्हणजे काय. त्याच्यानंतर जे 12 सब टेन्स आहेत त्या प्रत्येक टेन्सविषयी माहिती मिळणार आहे आणि त्यानंतर या टेन्सचा उपयोग काय. आता जसं मी इथं हेडिंग लिहिली, टेन्स किंवा टेन्सेस हा प्लुरल फॉर्म आहे. या टेन्सचा मराठीत अर्थ आहे काळ. आता काळ म्हणलं की हे रिलेट करता वेळेशी, म्हणजे याचे जर आपण अर्थ लक्षात घेतले तर याचा एक अर्थ होतो टाइम. इट मीन्स वी कॅन से दॅट टेन्स इज रिलेटेड टू द टाइम. टेन्स हा वेळेच्या संदर्भात आहे. आणि तसेही जर आपण याचं ओरिजिन बघितलं या शब्दाचं तर टेन्सेस हा शब्द आला आहे लॅटिन भाषेमधून टेम्पस या शब्दापासून. टेम्पस, मग त्या टेम्पसचं हळूहळू टेन्स झालं. मग या टेम्पस सुद्धा रिलेट करतो टाइमशी, वेळेसंदर्भात. म्हणजे आपली कॉन्सेप्ट क्लिअर होईल की हा शब्द आला कुठून, तर लॅटिन भाषेमधून आलाय ज्याचा अर्थ टेम्पस असा आहे. टेम्पस इज रिलेटेड विथ द टाइम. एक कॉन्सेप्ट झाली. आता एका विशिष्ट वेळेमध्ये काय क्रिया होते, ती क्रिया किती घडते किंवा एखादी कृती किती घडते, किती होते, हे आपल्याला बघायचे. म्हणजे दुसरी गोष्ट रिलेटेड करते ॲक्शन. कोणती कृती कोणत्या वेळेस होते हे काळामध्ये बघायचे आपल्याला. आता साधारणतः 3 प्रकारचे काळ आहेत. हे सर्व श्रुत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये बोलण्याची काही गरज नाही. पहिला आहे प्रेझेंट, प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंटला मराठीमध्ये आपण म्हणतो वर्तमान. पास्ट टेन्सला भूतकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ. आणि फ्युचरला भविष्यकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे काय, भविष्यकाळ. ज्या गोष्टी घडून गेल्यात साधारणतः पास्ट टेन्समध्ये इंडिकेट करतो. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या भविष्य काळात. आणि प्रेझेंट टेन्समध्ये मात्र आपण आता सध्या म्हणूया की ज्या गोष्टी चालू आहेत त्या प्रेझेंट टेन्समध्ये, पण याच्यामध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत. आता नेमकं मराठी आणि इंग्लिश सेंटेन्समध्ये काय फरक आहे विथ रेफरन्स टू द टेन्स वी हॅव टू सी हिअर. जसं एक सेंटेन्स मी इथे लिहितो, मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचतो. आता इंग्लिश कन्स्ट्रक्शन आणि मराठी कन्स्ट्रक्शनमध्ये थोडीशी तफावत आहे, म्हणून इंग्लिश बोलताना थोड्याशा अडचणी येतात. अँड ते कन्स्ट्रक्शनचे प्रॉब्लेम म्हणजे कोणता, जसं हे मराठीमध्ये कर्ता आहे, इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. पुस्तक हे आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, क्रिया करणारा मी, क्रिया घडती तो पुस्तक, आणि हे आहे क्रियापद. पण इंग्लिशमध्ये मात्र सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा ॲसर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शनच मुळात आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे बेस स्ट्रक्चर आहे. मग सब्जेक्ट कोणता, मी. या मीचं काय होईल इथे, आय. आता जसं सांगितलं की वाचतो, वर्ब 2 नंबरला आहे, व्ही फॉर वर्ब. मग वाचतोसाठी येते इथे रीड, आय रीड. पुस्तक तर हे ऑब्जेक्ट आहे, ते इंग्लिशमध्ये जातं शेवटी. आय रीड अ बुक, आर्टिकल यूज करण्याची प्रथा आहे, अ बुक, आय रीड अ बुक. आता याच्यापेक्षा थोडंसं एक मोठं सेंटेन्स घेऊन बघूया की मराठीत दिलेलं वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिता येतं. जसं एक सेंटेन्स, यालाच आपण थोडंसं इलॅबोरेट करूया या सेंटेन्सला. मी वर्गामध्ये इंग्रजीचे पुस्तक वाचत आहे. सेंटेन्स थोडंसं मोठं केलंय. टेन्स बदलतोय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. याच्याविषयी डिटेल आपण सेपरेट टेन्समध्ये बघणार आहेत. आता फक्त सांगतोय की मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य
हे कसं करायचं, मराठीत जर एखादं वाक्य दिलं आपल्याला तर त्याची तंतोतंत इंग्लिश कशी असेल किंवा त्याचं काय सिक्वेन्स आहे हे बघतोय आपण. मी वर्गामध्ये इंग्रजीचे पुस्तक वाचत आहे. तर इंग्लिश सेंटेन्स करताना काय करायचं, जो कर्ता आहे त्याला 1 नंबर द्यायचा, सुरुवातीलाच आहे 1 नंबर दिला. त्याच्यानंतर शेवटून सुरुवात करायची, इथून रिव्हर्स यायचं. मग बघा किती सोपं जाईल इंग्लिश सेंटेन्स बनवणं. आता याला आपण 1 नंबर दिला आहे, याला 2 नंबर देऊ. त्यानंतर वाचत, याला 3 नंबर देऊ. आता वाचत शब्द कुठे आला, जसं रीड म्हणजे तर वाचणे, मग वाचत इट मीन्स इनकम्प्लीट ॲक्शन आहे, ॲक्शन इज गोइंग ऑन, म्हणून ह्या वाचतसाठी येतं रीडिंग, लिहितसाठी येतं रायटिंग, बोलतसाठी येतं स्पीकिंग. ओके, तर अशा प्रकारचे शब्द येतील. म्हणजे वाचतसाठी फक्त रीड नाही तर रीडिंग. चला, त्याच्यानंतर पुस्तकसाठी 4 नंबर येईल, पण हा शब्द जोडून आलाय त्याला. कशाचं पुस्तक, इंग्रजीचं पुस्तक, म्हणून ह्या दोघांना एकच पकडावं लागेल. हे झाले 4 नंबर. तसंच इथं वर्गामध्ये, म्हणजे वर्गासोबत हा शब्द आलाय वर्गामध्ये, म्हणून याला आपल्याला पकडावं लागेल 5 नंबर. सो 1 2 3 4 5 या सिक्वेन्सने याचं इंग्लिश सेंटेन्स बनेल. तर आता बघूया आपण. तर सुरुवातीला काय लिहायचं, आय, हे 1 नंबरला लिहिलं आपण, याला 1 नंबर देऊया आय. त्याच्यानंतर आहे, तर आहेसाठी जनरली इज शब्द आहे, परंतु प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये 3 हेल्पिंग वर्ब यूज केले जातात, हे आपल्याला माहिती आहेत. आणि ते आहे एम, इज, आर. आणि नियम काय सांगतो, जर आय सब्जेक्ट असेल तर एम यूज करा, ही, शी, इट किंवा सिंग्युलर कोणतंही नाउन असेल तर इज यूज करा, आणि दे, वी, यू किंवा बाकीचे अनेक प्लुरल नाउन असतील तर आर यूज करा. मग त्या नियमानुसार आपण या ठिकाणी या आहेचा अर्थ घेणार आहेत एम, आ एम. हे झालं 2 नंबर, तो प्रॉब्लेम सॉल्व. आता सांगितलं मी वाचतसाठी रीड नाही तर रीडिंग, बिकॉज इट इज अ इनकम्प्लीट ॲक्शन और मे बी दॅट ॲक्शन इज इन अ प्रोग्रेस, दॅट कॉल्ड एज अ प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणून प्रेझेंट कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. मग त्या वाचतसाठी येईल इथं रीडिंग, आ एम रीडिंग. हे झालं 3 नंबर. आता पुढे काय, 4 नंबर. इंग्रजीचे पुस्तक, फक्त पुस्तक म्हणलं असतं तर त्याच्यासाठी बुक शब्द आला असता. तसे आपण लिहू शकतो, मी वर्गामध्ये पुस्तक वाचत आहे. हे इंग्रजी आपण ओमिट पण करू शकतो, काय जरुरी नाहीये, पण ठीक आहे, राहू द्या. आय एम रीडिंग, पुस्तक अगोदर येईल, अ बुक ऑफ इंग्लिश. म्हणजे याला कदाचित आपण 4 नंबर दिला असता, इथं 5, इथं 6 तरी चाललं असतं. म्हणून वाक्य झालं आय एम रीडिंग अ बुक ऑफ इंग्लिश. 5 नंबरला काय, वर्गामध्ये. याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे, इन द क्लास, वर्गामध्ये, इन द क्लास. ओके, जर आणखीच आपल्याला याला थोडंसं डिवाइड करायचं तर इथे 1 नंबर आला असता पुस्तक, अ बुक, इंग्रजीचे ऑफ इंग्लिश. ओके, किंवा समजण्यासाठी हवं तर तसं लिहितो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे 4, हे 5, त्याच्यानंतर हे 6. 1 नंबर वाढू द्या, पण आणखी सुटसुटीतपणा येईल. सो आय एम रीडिंग अ बुक ऑफ इंग्लिश इन द क्लास. सो 1 2 3, हे 4 5 6. 6 स्टेपमध्ये वाक्य आलं आणि एकदम करेक्ट आहे. इथं फक्त 3च स्टेप होत्या, मी पुस्तक वाचतो 3च शब्द होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की मराठीतलं सेंटेन्स इंग्लिशमध्ये करताना सुरुवातीचा शब्द त्याला 1 नंबर द्यायचं सब्जेक्टला, बाकीचे रिव्हर्स नंबर देत इकडे इकडे यायचं, आणि आपलं इंग्लिशचं एकदम परफेक्ट सेंटेन्स तयार होईल. तर टेन्समध्ये हे अपेक्षित आहे की तुम्हाला किमान वाक्य बनवता आली पाहिजेत. तर हे अतिशय सोपी मेथड आहे, आणि जो कोणी हे पाहिल त्याला 100% वाक्य बनवता येतील. एक उदाहरण म्हणून तुम्ही स्वतः असे 5-10 सेंटेन्स प्रॅक्टिस करा. हे सेंटेन्स प्रॅक्टिस केले की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, आणि इंग्लिशमधले वाक्य मराठीमध्ये आणि मराठीमधले वाक्य इंग्लिशमध्ये तुम्हाला बनवता येतील. आता प्रत्येक वाक्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे.
आणि ते फक्त रिलेटेड आहे व्हर्ब संदर्भात. आपण जर कंपॅरेटिव्हली व्हर्ब बघितले प्रत्येक टेन्सचे तर आपल्याला एकदम इझिली याचे उत्तर मिळतील. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काय फरक होतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणता व्हर्ब येतो, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कुठे बदल करायचा आहे, जिथं बदल करायचा आहे फक्त आपण तेवढ्याच भागाची माहिती घेऊया. बाकी सब्जेक्ट ऑब्जेक्ट बाकीच्या गोष्टी ह्या चेंज न होणाऱ्या त्या कॉन्स्टंट आहेत, म्हणून त्याच्यावर फोकस करू नको. तर टेन्स इंडिकेट करतं तो टेन्स व्हर्ब. तर आपण आता व्हर्ब विषयी माहिती जाणून घेऊया, म्हणजे टेन्स कसा आयडेंटिफाय करायचा हे आपण बघूया. तर स्ट्रक्चर चार्टमध्ये आपण काय बघणार आहेत, जसं एक एक्झाम्पल घेऊया. राईट हा व्हर्ब आहे. राईट, रीड, टॉक, स्पीक, वॉक हे सगळे V1 आहेत, व्हर्बचे फर्स्ट फॉर्म आहेत. ओके, यांना V1 म्हणायचं. ह्या राईटचं झालं रोट, हा झाला V2, याचं झालं रिटर्न, हे झालं V3, याचं झालं रायटिंग, ING लावलं आपण, याला म्हणायचं V4, आणि याला जर आपण अगोदर टू लावलं तर हे झालं इन्फिनिटिव्ह. ओके, याला काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह म्हणायचं. हे थोडक्यात लक्षात राहू द्या, म्हणजे टेन्स समजताना अडचण येणार नाही. आता प्रेझेंट टेन्समध्ये 4 प्रकार आहेत. इनडेफिनेट टेन्स ज्याला आपण सिंपल टेन्स म्हणतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर दुसरा आहे कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह हे सुद्धा नाव देऊ शकतो. तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग ह्या प्रत्येकामध्ये हे 4 प्रकार आहेत. तर इनडेफिनेट टेन्समध्ये काय असतं, तर व्हर्बचा पहिला फॉर्म विचारात घेतात. व्हर्बचा पहिला फॉर्म, अगोदर सब्जेक्ट, याच्या अगोदर सब्जेक्ट, नंतर ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, दॅट कॉल्ड एज अ इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स. क्लिअर आहे? म्हणजे लक्षात ठेवा, इनडेफिनेट प्रेझेंट टेन्समध्ये किंवा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बचा पहिला फॉर्म यूज करतात. अगोदर सब्जेक्ट, त्याच्या नंतर ऑब्जेक्ट. इज इट क्लिअर? देन इन केस ऑफ पास्ट टेन्स या V1 च्या ऐवजी यूज करतात V2. म्हणजे राईटचं V2 जसं रोट आहे, फक्त V2 फॉर्म्स हे सिंपल पास्टमध्ये यूज करतात. 12 जे सब टेन्स आहेत फक्त V2 जे बनले ते सिंपल पास्ट टेन्ससाठी किंवा इनडेफिनेट पास्ट टेन्ससाठी बनले, बाकी ते कुठेही यूज होत नाही. त्याच्यानंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म आपण इथे लिहिला. मग फ्युचर टेन्स काय, तर फ्युचर टेन्सची ओळखच आहे शॉल ऑब्लिक विल. शॉल किंवा विल त्याच्यात असलं पाहिजे. आणि इथं जसं V1 लिहिलं, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये जर काही फरक आहे तो तो आहे शॉल विलचा. दोघांमध्ये V1 येतं, इथं पण V1 तिथं पण V1. मग पाठ करताना काय करायचं, V1 V2 V1 या रिदममध्ये पाठ होऊन जातं. आणि फक्त लक्षात ठेवायचं की फ्युचर टेन्समध्ये त्या V1च्या अगोदर वापरायचे शॉल किंवा विल. स्ट्रक्चर एकदम रेटिफाय करू नका, पाठांतर करू नका, लक्षात राहत नाहीत मित्रांनो. हे एकदम व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. हे पिक्चर, हा चार्ट तुमच्या नजरेसमोर आला पाहिजे. वर्बचा पहिला फॉर्म इथे, दुसरा पास्टमध्ये, फ्युचरमध्ये पण पहिला, त्याच्या अगोदर शॉल विल. आता प्रोग्रेसिव्ह टेन्स, कंटिन्युअस टेन्स. तर आता एक एक्झाम्पल जे बघितलं होतं की मी इंग्रजीचे पुस्तक वाचत आहे किंवा वर्गामध्ये हा एक शब्द आणखी ॲड होता. तर वाचत आहे म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन आहे. वाचत होतो म्हणजे पास्ट ॲक्शन आहे. वाचत असेल ही फ्युचर ॲक्शन आहे, जी की प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये चालते. ॲक्शन संपलेली नाही आहे. सुरू झालेला पॉईंट माहीत आहे पण संपलेला पॉईंट माहीत नाही. इन पास्ट द ॲक्शन वॉज ऑलरेडी स्टार्टेड बट टिल इट वॉज कंटिन्यू वेन द स्पीकर ऑब्झर्व. ओके, ज्यावेळेस वक्त्यानं बघितलंय, बोलणाऱ्यानं बघितलंय, पाहिलंय, त्यावेळेस ती ॲक्शन सुरू होती, आता माहीत नाही. तर आता प्रेझेंट टेन्समध्ये बघू आपण प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस प्रेझेंट काय आहे. तर इथे बघा, एम इज आर हे 3 हेल्पिंग वर्ब येतात. एम इज आर हे 3 हेल्पिंग वर्ब येतात. म्हणजे आय असेल तर एम घ्यावं, सिंग्युलर प्रोनाऊन किंवा नाऊन असेल तर इज घ्यावं, आणि आर कधी प्लुरल नाऊन किंवा प्रोनाऊन्स असतील तर आर घ्यावं. तर एम इज आर, त्याच्यानंतर येतो व्हर्बचा चौथा फॉर्म V4. आता प्रत्येकमध्ये V4 येणार आहे, पास्टमध्ये येणार आहे, फ्युचरमध्ये येणार आहे. मग ते कंपॅरिझन होऊ शकत नाही कारण तो सारखेपणा आहे. वॉज वर्ब प्लस V4. बघा इथे पण V4 आलं,
इथे पण V4 आलं. म्हणजे कंटिन्युअस टेन्स म्हणले की व्हर्ब ING येणार, V4 येणार. मग फरक काय, त्याच्या अगोदर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये am is are येतं, तर पास्ट कंटिन्युअसमध्ये काय येतं, was were येतं. फ्युचरमध्ये काय येईल, शॉल विल तर कंपल्सरीच आहे, शॉल विल, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर V4 म्हणजे शॉल बी, विल बी आणि V4. म्हणजे पुन्हा इथं प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये कंपॅरिझन केलं कंटिन्युअस टेन्सच्या संदर्भात, तर am is are च्या ऐवजी इथं काय येईल, शॉल विल प्लस बी येईल. आता बघा स्ट्रक्चर पाठ करताना काय लक्षात ठेवायचे, सगळ्यांमध्ये V4 येणार आहे ते लक्षात ठेवायची गरज नाही. V4 च्या अगोदर सिंपल प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये am is are येणार आहे, पास्ट कंटिन्युअसमध्ये was were येणार आहे आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये शॉल विल येणार आहे. आता इथे 3 दिले, कधी कोणते येतं मी सांगितले, सिंग्युलर असेल तर वॉज येतं, प्लुरल नाउन सब्जेक्ट प्रोनाउन असेल तर वेअर येतं. इथे पण आय आणि वी असेल तर शॉल येतं, अदरवाइज वी कॅन यूज द विल. बाकीचं स्ट्रक्चर सेम. इज इट क्लिअर? ओके. आता परफेक्ट म्हणजे ॲक्शन कंप्लीट झालेली आहे असं इंडिकेट करतं. ॲक्शन कंप्लीट झाली होती, झाली आहे, या विशिष्ट वेळेस झालेली असेल याच्यासाठी परफेक्ट टेन्स यूज करतात. तर प्रेझेंटमध्ये याच्यासाठी यूज करतात हॅव, हॅज आणि V3. परफेक्ट म्हणलं की व्हर्बचा तिसरा फॉर्म. ओके, परफेक्ट म्हणलं की व्हर्बचा तिसरा फॉर्म. त्याच्या अगोदर काय लिहायचं, हॅव किंवा हॅज. आय सोबत हॅव येतं, आय सब्जेक्ट असेल तर, आणि कोणतंही प्लुरल नाउन किंवा प्रोनाउन असेल तर हॅव येतं, अदरवाइज वी कॅन राईट द हॅज. आता पास्टमध्ये येणार हॅड प्लस V3 म्हणजे हॅव हॅजच्या ऐवजी हॅड येणार आहे, बाकी V3 तर परफेक्ट म्हणलं येणारच येणार आहे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्टमध्ये आपल्याला माहिती आहे शॉल विल येतच येते, ही त्याची ओळख आहे, त्याची आयडेंटिटी आहे, तो ती सोडत नाही, विसरत नाही. त्याच्यामुळे फ्युचर टेन्स ओळखण्याचं तर किती सोपं आहे, शॉल विल पाहिजे. त्याच्यानंतर काय, फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिजे आपल्याला, तर शॉल विल प्लस हॅव आणि प्लस V3. आता सगळ्यांमध्ये V3 आहे तर पाठ करण्याची गरज नाही, फक्त एकदाच लक्षात ठेवा की परफेक्ट म्हणजे V3. आणि आता इथे काय, हॅव हॅज प्रेझेंट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये काय हॅड, आणि इथे शॉल हॅव, विल हॅव हे लक्षात ठेवायचे. म्हणजेच हे परफेक्टमधले तिन्ही टेन्सचे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ होतील आरामशीर. आता परफेक्ट कंटिन्युअस, तर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये जे प्रेझेंट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये, फ्युचर परफेक्टमध्ये हे जे सगळं काही लिहिलं आहे हे जशास तसं येईल, फक्त एका शब्दाचा फरक येईल, तो बिन आणि शेवटी V4. जसं बघा हॅव ऑब्लिक हॅज प्लस बिन प्लस V4. म्हणजे हॅव हॅज आपण तसंच ठेवलं, इथं हॅड तसंच ठेवणार आहेत, इथं शॉल विल हॅव तसंच ठेवणार आहेत, फक्त शब्द ऍड केला बिन प्लस V4. हे तिन्ही ठिकाणी हा शब्द सेम असणार आहे, बिन प्लस V4. इथं सुद्धा हॅड बिन प्लस V4. ओके, आणि शेवटी सुद्धा शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव बीन प्लस V4. म्हणजे हे स्ट्रक्चर पाठांतर करण्याची गरज नाही, अगदी सहज सहज लक्षात राहतील. एवढंच लक्षात ठेवा, एवढंच पाठ करा बस. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं काहीच करायची गरज नाही. एकदम शांततेत कंपॅरेटिव्हली या स्ट्रक्चरकडे बघा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर किंवा निश्चित काळाचा बोधच होत नाही या वाक्यावरून. मी पुस्तक वाचतो, अरे पण कधी वाचतो, वेळ दिलेली नाहीये, म्हणून याला इनडेफिनेट टेन्स म्हणतात. पहिले जे आहे दॅट कॉल्ड एज अ इनडेफिनेट टेन्स. So I hope that all you understand what is the difference between the structures of all the subtenses. So all the 12, if we count 1, 2, 3, 4, 4 3s are 12 structures I have explained here. आता पुढची गोष्ट आहे, पुढचे एक्झाम्पल्स की आपण एक एक टेन्स बघणार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स, नंतर त्याला इंट्रोगेटिव्हमध्ये कसं लिहायचं या पॅटर्ननुसार आपण एक एक टेन्स बघणार आहेत. तर हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर पुढचा टेन्स आपण पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये
पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपण कुणी हे मिस करू नका, कारण स्टेप बाय स्टेप आपला टेन्स हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. आणि टेन्स हा टॉपिक अख्ख्या इंग्रजी शिकण्याचं एक बेस आहे, पाया आहे. म्हणून ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण बघत राहा.